राज ठाकरेंचा 19 ऑक्टोबरला मेळावा होणार आहे। राज ठाकरे तातडीने हा मेळावा घेत आहेत। निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा पार पडणार आहे। त्यामुळे राज ठाकरे आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलेलं आहे। पण आताची मोठी बातमी आपण पाहतोय, राज ठाकरे हे 19 ऑक्टोबरला मेळावा घेणार आहेत। निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा आहे, त्यामुळे याला महत्त्व प्राप्त झालंय। कारण या मेळाव्यात राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागलंय। तातडीचा हा मेळावा होतोय। निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्याचं राज ठाकरेंनी ठरवलंय आणि तातडीनं हा मेळावा होतोय। त्यामुळे आता राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय। महाविकास आघाडीसोबत राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाची भेट घेतली। प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली, अनेक प्रश्न उपस्थित केले। मतचोरीवर, मतदार यादीवर अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आणि त्यासोबतच 6 महिने निवडणुका घेऊ नका, 5 वर्ष निवडणुका झाल्या नाहीत, आता 6 महिने निवडणुका घेऊ नका, त्रुटींसोबत या निवडणुका घेऊ नका अशी मोठी मागणी राज ठाकरेंनी केली होती। आणि त्यानंतर पत्रकार परिषद सुद्धा झाली आणि आता मोठी बातमी कळते, राज ठाकरेंचा 19 ऑक्टोबरला मेळावा होतोय। अधिक माहिती घेऊयाच आमचे प्रतिनिधी अक्षय कुळकेलवार यांच्याकडून। अक्षय, राज ठाकरेंचा 19 ऑक्टोबरला मेळावा होणार असल्याचं कळतंय, काय अधिक माहिती? दीपाली, आपण जर बघितलं तर या सगळ्या संदर्भात निवडणूक आयुक्तांची भेट राज ठाकरे यांनी घेतली होती। यासोबतच महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत देखील बैठका, चर्चा झाल्या होत्या वेगवेगळ्या मतदार याद्यांच्या विषयाने, निवडणुकीच्या अनुषंगाने। आणि आता 19 तारखेला गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा पार पडणार असल्याची माहिती आहे। आणि यातच आपण बघतोय की आगामी दिवाळीनंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि या पार्श्वभूमीवर राज ठाकरे या मेळाव्याच्या माध्यमातून काय भूमिका घेतात आणि सगळ्यात महत्वाचं, राज ठाकरे हे या मेळाव्याच्या माध्यमातून आपली राजकीय भूमिका किंवा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्यासंदर्भात काही मोठी भूमिका किंवा घोषणा करतात का, हे बघणंही महत्वाचं ठरणार आहे। कारण आपण बघतोय की 2 ठाकरे कुटुंबाची जवळीक अलीकडच्या काळात वाढतानाचं चित्र बघायला मिळतंय। राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची जवळीक देखील वाढताना बघायला मिळते। राजकीय मुद्द्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं ज्या राजकीय भूमिका घेतल्या जाते त्याला देखील पाठबळ मोठ्या प्रमाणात राज ठाकरे यांच्या माध्यमातून दिलं जात आहे। त्यामुळं या मेळाव्याच्या माध्यमातून राज ठाकरे कुठली नेमकी महत्वाची घोषणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। दीपाली, निश्चितच अक्षय, आणखी एक महत्वाचं म्हणजे 2 ते 3 दिवसाचा कालावधी या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाला दिलाय। पण त्याआधीच हा ठाकरेंचा मेळावा होईल का, नेमकं काय होऊ शकतं? एकूण सध्याची जर परिस्थिती आपण बघितली तर 19 तारखेला हा मेळावा असल्याचं सांगितलं जातंय, म्हणजे परवाच्या दिवशी रविवारी हा मेळावा होऊ घातलाय। त्यामुळं सगळ्यात महत्वाचं, आता सुट्ट्याचे दिवस आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाकडला जे काही अल्टिमेटम दिलाय, की जी काही वेळ दिलेली आहे शिष्टमंडळाने, एवढ्यात निवडणूक आयोगाकडनं अपेक्षित असा प्रत्युत्तर किंवा प्रतिसाद यांना मिळणं इतक्या तातडीने हे अपेक्षित नाहीये, की ते होऊ शकत नाही, कारण त्याला वेळेची मर्यादा आहे। त्यापूर्वीच राज ठाकरे यांचा हा मेळावा असणार आहे। त्यामुळे नेमकं निवडणूक आयोग राज ठाकरेंच्या रडारवर असणार आहे किंवा कुठली दिवाळीच्या पूर्वीच एकंदरीत 2 ठाकरे बंधू एकत्र येण्याची घोषणा राज ठाकरे करतील हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। कारण एकीकडे जर 2 ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची घोषणा दिवाळीपूर्वी राज ठाकरे यांनी केली, तर ठाकरे बंधूंवर प्रेम करणाऱ्या किंवा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येण्याची ज्या मराठी माणसांमध्ये इच्छा आहे त्यांची दिवाळी काहीशी गोड करण्याचा प्रयत्न असू शकतो। निश्चितच। धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीसाठी।